नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, या एरियाचा चॉकलेट बॉय आपल्या कॅमेऱ्याच्या समोर होता आणि मग काय नाही, मी कॅमेरा ओपन करावा आणि त्याचं मग मी वेदांच्या घरी गेलो होतो। वेदांत पडला होता खाटावर, त्यालाच कळत नव्हतं किती तास झोपलेला आहे, पण आता त्याला मी उठवायचा प्रयत्न करत होतो, पण वेदांत आपल्याला त्यामुळे मी इस्त्रीला कपडे वगैरे काढले, टाकत इस्त्री मारली त्यांना आणि मग घेतले खांद्यावरती। म्हणलं अरे आपलेच भारी एक नंबर, विषयच नाही। रात्रीच्या आरतीसाठी रेडी वगैरे झालो, म्हणजे तयार झालो आणि मग त्यानंतर मग मी बंद केला की जावा वेदांच्या घरी जाता मला मोत्या दिसला, मग मोत्याला जरा केलं, मोत्याने शिफ्टी आलो, मग त्यानंतर मोत्यासाठी जरा चपाती घेऊन आला। मग वेदांत म्हणला 2 बोटं दाखव, झिकझॅक मार्ग बनवला होता कारण इथून गाड्या वगैरे पुढल्या बाजूला जाऊ नये म्हणून, आणि पुढे असं आपले भक्तगण सगळे आरतीला तयार। मग मी पण त्याच्यावर उडी मारत पुढे गेलो, त्यानंतर आरती करून थोडं पोहोचणे। मग आरती चालू असताना थोडे टाळ्या वगैरे वाजवत होते सगळे, मग मी थोडा कॅप्चर करीत होतो अधूनमधून, जरा बसले। अरे बापरे, या वादराने तर बंदूक आणली होती। अरे म्हणलो दिवाळीतून 2 महिने लांब आहे मित्रा, एवढ्या मंदिरामध्ये आल्यावरती मस्तपैकी देवीचे दर्शन वगैरे केले आणि सोबतच एक मस्त तुमच्यासाठी एक शूट केला छोटा लांबून, कारण एक एस्थेटिक स्लोमो मध्ये जायचा प्रयत्न करा। आणि त्यानंतर मग मी आतील मंदिरातील सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या आणि भूषण तर काही आरशात सोडीच नव्हता, म्हणजे भूषण। मग परत आलो तर बजभाऊ चांगल्या पद्धतीने सर्वांचं मार्गदर्शन करत होते आणि पंक्ती वगैरे बसले होते। तरुण मित्रमंडळाने महिला मित्रमंडळांनी चांगल्या पद्धतीने वाढण्याचं नियोजन केलं होतं आणि ज्येष्ठ कार्यकर्ते पण त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सामील झाले होते, तर त्या सर्वांचेच खूप खूप आभार। आणि जरा आणि मग मी खूप टायर्ड झालो होतो बसून बसून, माझं चाललं की पेट धरला भैया आणि वेदांत, आम्ही तिघं सोबत घरी चाललो होतो। आणि त्यानंतरून म्हणलो की आता खूप झालं, रात्रीचे 8, 9:30, 10 वाजले होते, काहीतरी वाजलं होतं, त्यामुळे म्हणलो चला झोपी, गुड नाईट।